सुलू रसोईमध्ये तुमचं 1 किलो स्वागत किमा आहे। घेतला. 2 किलो किमा घेतला। पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला। चांगला लालसर होऊ द्यायचा आणि लालसर झाला की त्यामध्ये टमॅटो टाकायचा। तोही कांदा आणि टमॅटो चांगलं शिजू द्यायचं तेलामध्ये। तेल वर येईपर्यंत टमॅटोचा कच्चापण निघून जाणार तोपर्यंत चांगलं होऊ द्यायचं। ते झालं की त्यामध्ये टाकायचं आपण आलं लसणाची पेस्ट। त्याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची पण टाकली होती मी आणि आता त्याला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि चांगलं तेही मस्त होऊन जातं। आणि टाकायचा वरून किमालाही व्यवस्थित परतून घ्यायचं। परतल्यानंतर चांगलं एकजीव होऊ द्यायचं आणि चांगलं एकजीव होऊ झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आपण मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यानंतर तेही व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं। आता किम्याला पाणी सुटतं, पाणी आटेपर्यंत हलवायचं आणि चांगलं शिजू द्यायचं। किम्याला शिजायला वेळ लागते म्हणून हलवत राहायचं। 2 मोठ्या चमच्याने मी तिखट घेतलं, छोट्या चमच्याने मी हळद टाकली आणि गोळा मसाला टाकला 2 चमचे आणि कोथिंबीर टाकणार थोडीशी आणि चांगलं आता एकजीव करणार आणि हलवायचं मस्त। खूप चांगलं हलवल्यानंतर आता बघा त्याच्यातलं पाणी हे निघालेलं आहे। आता किमा मस्त छान सुगंधही चांगला येतो आणि परतलंही मस्त, वर तेलही सुटलं आहे। आता एक त्याला पाणी टाकायचं आणि खदखदं चांगलं शिजू द्यायचं। आता आपला 5 मिनटं व्यवस्थित शिजला की आपला किमा तयार।